असं त्यांच्या वकिलांनी ओरडून किंचाळून सांगितलं. बेंबीच्या देठापासून त्यांचे ज्येष्ठ वकील ओरडत होते. कोर्टाने ह्याबाबत कुठलंही लक्ष घातलं नाही. कोर्टाने दुर्लक्ष केलं. त्यांच्या वकिलांनी ओरड केली म्हणजे खडसवलं होत नाही. खडसवल्याचा अर्थ जर कोर्टाने काही त्याच्यावरती उच्चार काढले असते तर त्याला खडसवणं म्हणतात. जरा मराठीचं थोडंसं अत्यल्प ज्ञान असू शकतं, कारण का ते ज्येष्ठ लोक आहेत, मोठी लोक आहेत. आणि होय, मी शाहू फुले आंबेडकरांचा वारसदार आहे आणि एका विचारावर टिकलो आहे. तुमच्यासारखा गोळवळकरांच्या हेगडेवारांच्या मांडीवर नाही जाऊन बसलो. विचार घट्ट आहेत, घट्ट. असे शाहू फुले विचार, असे विचार मुठीत बंद करून मागे नाही फेकले. आणि इथे गोळवळकर आणि हेगडेवार असं नाही करत मी. तेव्हा बोलताना जरा ते शाहू फुले आंबेडकर वगैरे जरा तुम्ही आता बोलू नका. आता गोळवळकर हेगडेवार असा विषय काढायचा. आणि सर्वोच्च न्यायालयात काय झालं हे वकिलांकडनं ऐकायचं नसतं, तिथे उभं राहायचं असतं. आणि कोर्ट काय म्हणतं ह्याला महत्त्व असतं. तुमचा वकील ओरडून माझं नाव का घेत होता. मला आज अभिमान वाटतोय की तुमचा वकील 5 मिनिटं माझ्याबद्दल बोलत होता की जितेंद्र आव्हाड हाच चेहरा आहे, जितेंद्र आव्हाडच बोलत असतो, जितेंद्र आव्हाडच करत असतो, जितेंद्र आव्हाडच करत असतो. तुम्हाला जळी काष्टी मीच का दिसतो. कारण का मी सत्य बोलतो, कटू बोलतो, मी काही दोस्ती निभावत नाही, मला काय तुमच्याशी घेणं देणं नाही. आणि हे शाहू फुले आंबेडकर हिंमत असेल तर नाव घ्या ना, घाबरता कशाला. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो पाळावा एवढीच माफक अपेक्षा असते. तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही काही संभ्रम वगैरे निर्माण करत नाही. तुम्ही जर पहिल्याच ट्वीटमध्ये म्हणू शकता की घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं तर संभ्रम तिथे आहे. कारण का त्याच्यातच कोर्टाने सांगितलं होतं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं तुम्ही लिहा. संभ्रम तुम्ही निर्माण करता, आम्ही नाही करत. आम्हाला आमचं चिन्ह मिळाली आहे तुतारी, आमचा बाप त्याच्या बाजूला आहे. एवढ्या पत्रकार परिषदा झाल्या, एवढे अनाऊन्समेंट झाल्या, एवढ्या उमेदवारांना तुम्ही हे दिलं, उमेदवारा दिल्यात. राष्ट्रीय अध्यक्ष कुठे दिसतच नाही. कारण का राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं आम्हाला 12-14 जागा मिळतील, त्याच्यातल्या 11 निवडून आणू. जागा किती मिळाल्या. एक रायगडची जी शरद पवार आणि जयंत पाटलांच्या सहकार्यामुळे निवडून आली होती. एक मिळाली बारामतीची, ती त्यांची स्वतः पत्नी आहे. एक मिळाली उस्मानाबादची, ती BJPकडनं आली आहे, म्हणजे ते धाराशिव. आणि चौथी कुठली मिळाली आहे आठवत पण नाही. हो, चौथी कुठली मिळाली बघा. पत्रकारांनाही आठवत नाही. काय हाल झालेत. म्हणजे 2 जण BJPकडनं, 1 जण घरचाच आणि 1 जण खासदार. आणि म्हणे आम्ही तरुणांना उमेदवारी देऊ. लहान किती वर्ष अशा मोठ्यांनी पक्ष चालवायचा, बस झालं ना, घरी बसा ना, आम्हाला तरुणांना पक्ष द्यायचा आहे. तुमचा कुठला तरुण आला. सगळे उमेदवार 60 वर्षाच्या वरील आहेत. एक तरी 40च्या आतला उमेदवार दिला का, एक तरी 50च्या आतला उमेदवार दिला का. 14 सीट मिळवणार होते, त्यातले 10 निवडून आणणार होते. काय झालं. अख्ख्या राष्ट्रवादीचा बट्ट्याबोळ केला स्वतःच्या स्वार्थासाठी. कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं, त्यांच्या आयुष्याचं, त्यांच्या करिअरचं. स्वतः मात्र सुखात आहेत. कोणाला खासदार व्हायचं आहे, कोणाला आमदार व्हायचं आहे. पहिली ऑपॉर्च्युनिटी होती तरुणाला खासदारकी देण्याची, ती दिली 68 वर्ष असलेले प्रफुल्ल पटेलांना. का नाही दिली तेव्हा 40च्या एखाद्या माणसाला. बोलगेवढे लोक आहेत, बोलगेवढे.
तर खरं तर फारच दुर्दैवी गोष्ट आहे की एकतर पहिल्यांदा ठीक आहे, लालकृष्ण अडवाणी हे विचारांनी त्यांचं कधीच जमणार नाही. त्यांनी जे बाबरी मस्जिद आणि राम मंदिराच्या प्रकरणात दुहेरी भूमिका घेऊन देशाचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये मतभेद कायम राहतो. पण एकदा का ते पद जाहीर झालं की भारतरत्न लालकृष्ण अडवाणी, त्यांची तब्येत बरोबर नाही, ठीक आहे, सगळं ठीक आहे. खरं तर भारतरत्न हे तिथे बोलवून दिलं जातं आणि तेव्हा स्टेजवर फक्त राष्ट्रपती असतात आणि त्यांचा स्टाफ असतो. तुम्ही बघा कुठल्याही याचं म्हणजे मागचे काय तुमच्याकडे असतील ना, काय त्याला म्हणतात आर्काईव्समध्ये, तर बघा एक राष्ट्रपती इथे उभा असतात आणि बाकी सगळे इथं खुर्चीवर बसलेले असतात. ज्येष्ठ नेते, उपराष्ट्रपती, सगळे सभापती, अमुक तमुक सगळे पहिल्या रांगेत बसलेले असतात. असं कधीच होत नाही की तिथे पंतप्रधान जाऊन बसलेत. त्यावेळेस पहिल्यांदा असं दिसलं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, श्रीमती माननीय द्रौपदी मुर्मूजी या उभ्या होत्या. लालकृष्ण अडवाणीजी ठीक आहे, ते बसलेले आहेत, त्याचं कारण ते खूप क्षीण झालेले आहेत, त्यामुळे त्यांना अधिकार आहे, त्यांचं वयही तेवढं आहे. पण आपले माननीय पंतप्रधान पण बसलेले होते आणि आपल्या मुर्मूजी उभ्या का? ती आदिवासी आहे म्हणून का? ती स्त्री आहे म्हणून? तुम्ही त्यांना पार्लमेंटच्या उद्घाटनाला बोलवलं नाही. कोणतरी साधू बोलवले ज्यांचं नाव अख्ख्या भारतातल्या एकालाही आठवणार नाही. मला वाटतं की ज्या माणसांनी ह्याला त्या महाराजांना बोलवलं होतं ते कोणते काय ते करत होते ना तिथे पूजा बिजा, तुम्ही कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला जे राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे राष्ट्रपतींनीच करायला पाहिजे, त्यालाही तुम्ही त्यांना बोलवलं नाही कधी. त्याचं कारण एकच आहे, तुम्ही मनुस्मृतीचे वारसदार आहात आणि मनूने लिहिलेलं स्त्रीचं वर्णन, स्त्रीच्या चारित्र्याचं वर्णन आणि स्त्रीचं समाजातलं स्थान आजही तुमच्या डोक्यात कायम आहे. आणि त्यातल्या त्यात ती आदिवासी म्हणजे वर्णव्यवस्थेतली शेवटची, म्हणजे ह्या उच्चवर्णीयतील तिला बसवून बाजूला नाही उभी करणार. आणि सगळं दिसतं ना या फोटोत, सगळं स्पष्ट झालं. खरं देशाची माफी मागायला पाहिजे. एका राष्ट्रपतीचा अपमान हा या देशाचा अपमान आहे. शी इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द कंट्री. ही या देशाची पहिली नागरिक आहे. केवळ ती स्त्री आहे आणि आदिवासी आहे म्हणून तिचा अपमान कराल ते भारताला शोभणारं नाही. असं आहे की 2019 राणा जगजित सिंह पाटील हे पक्ष सोडून BJPत गेले. नंतर ते आमदार झाले वगैरे, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण ही जागा ही अजित पवार गटाला दिली कोणी, उमेदवार दिला कोणी, याची जरा पत्रकारांनी माहिती घ्यावी. बाहेरच्या घरातली पोरं आणून घरात वाढवण्याची कुठे नवीन सवय लागली आहे. अरे तुम्ही तर सांगितलं तरुण पोरं आम्ही निर्माण करू, नवीन नेतृत्व निर्माण करू, बस झालं. हे किती वर्ष हेच चालवणार आहेत. अहो तुम्ही हे म्हणत होता, तुम्ही तरी व्यवस्थित चालवायला हवं होतं. घरातले म्हणजे पक्षातले 2 आणि बाहेरचे 2 असे म्हणून 4 घेतले. अरे कसले 4 घेतले? तुमच्यापेक्षा तर शिंदे बरा, भांडून आडून नडून काहीतरी घेतो तरी आहे, त्यांच्या पदरात तरी काहीतरी पडतंय. स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी भांडतायत तरी. हा शिरूर आढळराव पाटील कुठनं आणले? आयात शिंदे गटातनं आमच्याकडे आणि आमचा पोरगा. म्हणजे दुसऱ्यांच्या घरातल्या पोरांना आणून त्यांना स्वतःचं लेबल लावण्याचं काम अजितदादा कशाला करतायत? अरे आपलं घर काय सुखाचं नव्हतं का? सगळंच तर मिळत होतं. उमेदवाऱ्या मिळत होत्या, महत्त्वाच्या जागा मिळत होत्या, उपमुख्यमंत्री पद मिळत होतं, तटकरेंना शहर महाराष्ट्र अध्यक्षपद मिळत होतं, पाहिजे तेव्हा साहेबांची अपॉइंटमेंट मिळत होती.
पक्षाच्या पूर्ण सर्व काय म्हणतो त्याला स्ट्रॅटेजीमध्ये हे 4-5 जण तर इन्व्हॉल्व असायचे. साहेब ऐकायचे कोणाचे? फक्त तटकरे, मुंडे, आपले अजितदादा, दिलीप वळसे पाटील असे 4-5 जण बसून तर अख्ख्या पक्षाचा निर्णय घ्यायचे. मग एवढं सगळं चालू असताना हे पत्रावळीवर जाऊन बसण्याचं कारण काय होतं? पंचपक्वानांच्या ताटावर बसलेले जाऊन पत्रावळीवर बसले आणि 2 उमेदवार स्वतःचे, ते पण एक स्वतःची बायको, एक आमदार म्हणजे एक निवडून आलेला खासदार आणि बाकीचे उधार. संजय निरुपमचं आणि माझं काय काम? ते त्यांचं वकील, कुठे जायचंय कुठे नाही जायचं आपल्याला काय घेणं देणं. बघा, दुसऱ्याच्या घरात आपल्याला काय चाललंय मला बघायचं नाही. मी अजित पवार गटाबद्दल का बोलतो तर अख्ख्या पक्षाचं वाटोळं करून टाकलं. स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी महाराष्ट्रातले राजकीय रणांगणातले भीष्म शरद पवार याला खलास करण्यासाठी, त्यांचा राजकीय अंत करण्यासाठी बी जे पीने त्यांना तलवार म्हणून वापरलं आणि त्यांनी तलवार वापरू दिली. हे दुर्दैव आहे. आपल्याच माणसावर वार करताना हे एका वेगळ्या अँगलने आपल्याला वार करायला सांगतात, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. शरद पवारांना संपल्याशिवाय जातीवाद्यांना महाराष्ट्रात स्थानच नाही, हे एवढं कळलं नाही आजपर्यंत. आणि म्हणून तर मी म्हणतो, इथे एकीकडे वेगळे वार, दुसरीकडे देखो, आज भी उन्होंने स्पष्ट किया कि हमने पहले ही ऑर्डर दे दिया है, उसका इस्तेमाल किया जाए. मैंने पूरी ऑर्डर तो पढ़ी नहीं है, लेकिन ये स्पष्ट है कि उनको कुछ रिलीफ नहीं मिला है और उनका जो उन्होंने डाला था पिटीशन वो डिस्पोज ऑफ की. देखो, अजीत पवार जी को अब ध्यान में आ रहा होगा शायद कि हमने एनसीपी तोड़ के एक बहुत बड़ी गलती की. हम तो पहले बात करते थे कि हम 12-14 सीट मिलाएंगे, उसमें से 8-10 चुन के लाएंगे. अरे सीट मिली 4, उसमें भी 2 एनसीपी के, ओरिजिनल एनसीपी के, और 2 तो बाहर से भेजे गए. अर्चना पाटिल बाहर से आई है और अडल राव बाहर से आए, तो 2 सीटों पे खुश है वो. मुझे मालूम है झूठ बात नहीं करते अजीत पवार, आके कैमरा के सामने बोले कि मैं खुश हूँ, नहीं बोलेंगे. देखो ना, कोई पत्रकार परिषद में वो दिखते हैं. तो किधर है नया चेहरा? हमको वो ढूंढ रहे हैं हम पूरे. हम माइक्रोस्कोप, कैलिडोस्कोप, सब स्कोप लेके बैठे हैं कि किधर दिखता है कि अजीत पवार के साथ कोई नया चेहरा. कोई नहीं दिख रहा है. यानी पूरे कार्यकर्ताओं का सत्यानाश करने का काम अजीत पवार ने किया, हमारी जिंदगी खराब कर डाली. मेरी नहीं, मैं निजी नहीं बोल रहा हूं. महाराष्ट्र में जितने कार्यकर्ता राष्ट्रवादी में थे आज वैफल्यग्रस्त स्थिति में है, समझता नहीं क्या होगा जिंदगी का. और शायद शर्म के मारे वो प्रेस कॉन्फ्रेंस में भी नहीं आते अनाउंस करने के लिए कुछ. उनको भी दुख होता होगा, मैं समझता हूँ, लेकिन अजीत पवार जी को ये आज समझना चाहिए कि दूसरे के घर में जाके तुमको अच्छा खाना नहीं मिल सकता. जब तुम यहाँ पे थे तो कभी मटन मिलता था, कभी चिकन मिलता था, कभी श्रीखंड मिलता था. उधर जो मिले वो खा लो.
देखो ऐसा है, जनता सब जानती है कि बीजेपी का वॉशिंग पाउडर और बीजेपी का वॉशिंग मशीन दोनों बहुत जोरों में है। सुबह जाओ, शाम को स्वच्छ होके वापस आओ। सुबह जाओ 7 बजे, 8 बजे, 9 बजे एंट्री कर लो तो वॉशिंग मशीन में डाल देंगे। 5 बजे की पत्रकार परिषद में बोलेंगे देखो शहर पर इसके शर्ट पे लगे हुए हर एक दाग को हमने साफ कर दिया। हमने तो कभी भी कुछ नहीं बोला था। जो कुछ बोला था बीजेपी के नेताओं ने बोला था, चक्की पिसिंग एंड पिसिंग एंड पिसिंग। किधर गए हो? डीलर नांदेड़ का डीलर किधर गया वो? देखो तुम जो बोले थे वो सवाल हम पूछ रहे हैं, हम नहीं पूछ रहे नया सवाल। आपने जो डाला था जनता के सामने वो हम पूछ रहे हैं, बाकी हमको कुछ लेना देना नहीं। आप किसी को भी लो। कोई चिंता मत करो, चुनाव बहुत दूर है, बाकी सब सीटों पे फाइनल हो गया है, सांगली भी फाइनल हो जाएगी, कोई चिंता मत करो। आप महायुति की चिंता करो, 5-5 जगह पे उनके झगड़े चालू है, हमारा एक ही जगह पे चालू है, तो हम छोटे भाई है, कम है, जरा उनसे जरा जाके पूछ लीजिए। तुम्हारा हमारे ही तरफ क्यों ज़्यादा ध्यान रहता है? बीजेपी क्या चाहती है, हमको क्या करना है, वो क्या चाहती है, हम क्या चाहते हैं, दैट इज इम्पॉर्टेंट। वो क्या चाहते हैं दैट इज नॉट एट ऑल इम्पॉर्टेंट। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।